E8614 व E8615 या भूखंडावरील सर्व रहिवाशांना इमारतीमधील तक्षशिला, वैशाली, कपिलवस्तू स्थलांतरित सर्व रहिवाशांना जय शिवराय जय भीमराय मानव अधिकार संघटना नियोजित सत्यमेव जयते पॅनलच्या वतीने जय शिवराय जय शंभूराय जय भीमराय मेसेज टाकण्याचं कारण मध्यंतरी व्हिडिओ टाकला होता. आपले काही विरोधक जी पात्र सत्यमेव जयते पॅनलतर्फे लोकांची आणलेली आहे 602 परिशिष्ट 2 जो 1998ला झाला होता, त्यातले 109 मधील काही लोकांची पात्रता आणलेली आहे. ती पात्रता ते दावा करतात की त्यांनी आणलेली आहे. ज्यांची पात्रता आणली त्या रहिवाशांना आमच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना त्यांची कल्पना देण्यात आलेली आहे. त्यांनी असा मेसेज फिरून त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. ज्यांची पात्रता आणली त्यांना समज आहे की त्यांची पात्रता कुणी आणलेली आहे. त्यांची आम्ही नावं देतो. त्यांचे पेपर कसे जमवले, कसे सबमिट केले, कशी पात्रता आणली, ते ज्यांची पात्रता आलेली आहे त्यांना समज आहे त्याची. पुष्पा बलिराम मोरे, रेजिना फॉन्सेका, मंगेश शंकर गायकवाड, श्रीधर शिवराम हाटे, विनायक गणपत कांबले, रघुनाथ शंकर खैरे, भागवत शंकर खैरे, प्रवीणा रामदास रुके, मिलिंद तुकाराम जाधव, सुब्रतन निसा रजा मोहम्मद या 10 लोकांची पात्रता सत्यमेव जयते पॅनल यांनी आणलेली आहे. यांच्या काय या 10 लोकांमधील 3 लोकांची तक्रारी जे विरोधक पॅनल म्हणून तुमच्या भूखंडावर बसलेला आहे, त्यांनी शत्रुघ्न भिकुराम कदम, भागवत शंकर खैरे व मिलिंद तुकाराम जाधव यांची तक्रार केली की या तिघांचे एकच घर होते, मग एकाच घरावर यांची पात्रता कशी आली अशी तक्रार परिवर्तन पॅनलतर्फे करण्यात आली होती. नावं लिहून देण्यात आली होती आणि ह्या तिघांची पात्रता रद्द करण्यात आली. दुसऱ्या दिवशी आमचे वकील ॲडव्होकेट लोंढे आणि मी स्वतः तिथे जाऊन गीतांजली मॅडमशी बोललो. त्यांना सर्वांचे डॉक्युमेंट दाखवले, त्यांचे लाईट बिल दाखवले, त्यांच्या सर्वे पावत्या दाखवल्या, त्यांच्या घरासंदर्भात सर्व पेपर दाखवल्याच्या नंतर त्यांनी जी रद्द केलेली पात्रता आहे मिलिंद तुकाराम जाधव व भागवत शंकर खैरे यांची पात्रता पुन्हा देण्यात आलेली आहे व शत्रुघ्न भिकुराम कदम व त्यांची पत्नी सुलभा शत्रुघ्न कदम यांची पात्रता रद्द करण्यात आलेली आहे. कारण ते दोघंही मयत आहेत. त्यांची पात्रता याच्यासाठी करण्यात आली होती शत्रुघ्नची, कारण त्यांच्या पत्नीचं त्याच्यात मयत सर्टिफिकेट नव्हतं. दुसऱ्या दिवशी आम्ही मयत सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता ती पात्रता त्यांच्या नॉमिनीज लोकांच्या नावावर येणार, वारस लोकांच्या. तर अशा प्रकारे 10 लोकांची पात्रता आलेली आहे. आणि कोणतरी एक व्यक्ती आहे, त्या मोबाईलचा नंबर आहे 9892865885. या नंबरवरून लोकांमध्ये आम्ही केलेल्या पात्रतेचे पेपर डिस्ट्रीब्यूट करण्यात येत आहे. हे पेपर आमच्या ॲडव्होकेटनी स्कॅन करून आणि आमच्या ॲडव्होकेटचीच कॉपी ही फॉरवर्ड केली जात आहे. ही कॉपी प्रकल्प प्रमुख नितीन गुजर, विकासकाचे CEO मी स्वतः जितेंद्र रवींद्र जाधव व आमचे ॲडव्होकेट प्रमोद लोंढे या चौघांकडची पात्रताची कॉपी आहे. यांना ही कॉपी कुठनं भेटलेली माहिती नाही, स्कॅनिंग केलेली आहे. हिचा पत्ता आज ना उद्या लागेल. हा जो व्यक्ती आहे 9892865885 या नंबरवरनं लोकांना डिस्ट्रीब्यूट केली जात आहे. याचाही नंबर आम्ही शोधतोय आहे. आणि हा जो कोणी असेल हा गद्दारच असेल, विश्वासघातकी असेल, जो लोकांमध्ये
संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जी पात्रता आणलेली आहे त्याच्यावरती आम्ही मेहनत केलेली आहे आणि हे लोक दावा ठोकतात की ही पात्रता यांनी आणलेली आहे, यांनी आम्हाला काय फरक पडणार नाही. ज्यांची पात्रता आणलेली आहे त्यांना विचारून आणलेली आहे, त्यांचे पेपर त्यांनी कुणाला दिले त्यांना माहिती आहे. आम्ही लोकांसारख्या फायली चोरी करत नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्या 30 फायलीमधले हे 10 पात्रता आलेले आहेत. बाकीच्या 20 फायलीवरती काम चालू आहे. त्याचीही पात्रता लवकरात लवकर येणार आहे. तर बंधूंनो, तुम्हाला अशा विरोधकांकडनं काय मेसेज आले तर दिशाभूल करून घेऊ नका. हे सत्यमेव जयते पॅनल तुमच्या पात्रतेसाठी आपल्याला जी ताकद आहे ती लावत आहेत व तुमची पात्रता विकासकाच्या मदतीने आम्ही ती आणत आहेत. आता हे पेपर कुठून यांना बाहेर पडले माहीत नाही, अजून आम्ही लोकांना वाटलेले नाही आहेत. ते लवकरात लवकर लोकांना ज्यांची पात्रता आलेली आहे व जे वारस आम्ही ट्रान्सफर केलेले आहेत त्यांचे वारस ट्रान्सफरचे सर्टिफिकेट आणि पात्र झालेल्याची कॉपी आम्ही लवकरात लवकर ज्यांची पात्रता आली आहे व ज्यांचं सक्सेशन झालेलं आहे त्यांना बोलून त्यांच्या ताब्यात देणार आहे. तर या झेरॉक्स कॉपीवरती ह्याच्यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे व्हॉट्सअप टाकतात त्याच्यावर जाऊ नका. आणि जे कोणी टाकत असेल, भाऊ तू किती टाक, आम्हाला काय फरक पडणार नाही. तू पॅनलचा गद्दार आहेस, तू विश्वासघाती आहेस आणि तसाच राहणार. तू किती आम्हाला आमच्याबद्दल वेडेवाकडे मेसेज टाकत असशील, आम्हाला काय फरक पडणार नाही. जी ती सच्चाईचीच होते आणि सत्याचीच होते, कारण आमच्या पॅनलचं नाव आहे सत्यमेव जयते पॅनल. समजलं ना? तर तू किती खोड्या केल्यास तरी आम्हाला काय फरक नाही. मी मागदेही बोललेलो, जर तू मर्दाचा अवलाद असशील तर येऊन शब्द कर, आमच्याशी चर्चा कर. या काय वाद घालायचा आहे घाल. ही बायलांसारखी चाली करू नको, ना मर्दासारखी चाली करू नको. मर्दासारखा चाली कर तरच तुला ते लाभदायक आहे. हे असं टाकून काय फरक पडणार नाही आम्हाला. समजलं ना? तर माझ्या 8614 व 8615 या भूखंडवरील सर्व रहिवाशांना सांगतो, जी पात्रता सत्यमेव जयते पॅनल आणत आहे ती तुमच्या हितासाठी आणत आहे. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पेपर कुणाकडे आणून देत आहे. जे 304 मधले रिमांड बॅक आलेले आहेत ते कुणाकडे आणून देतात, त्यांच्या पात्रतासाठी कोण धावत आहे तुम्हाला माहिती आहे. मी त्या रहिवाशांनाही सांगतो, जर तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या फायली कुणालाही देऊ शकता. ज्यांना विश्वास आहे त्यांनी सत्यमेव जयते पॅनलकडे आपल्या फायली आणून द्या. ज्यांना विश्वास नसेल त्यांच्यावर आमची जोर जबरदस्ती नाही आहे. बाकी जे गद्दार होते तुमच्या भूखंडावरचे, ज्यांना आम्ही कमिटीवर घेतलेले, ते गद्दार तर निघून गेले. तुमच्यासाठी हातपाय मारायचे, तुमच्या पात्रतेसाठी कामकाज करायचं सोडून काय विश्वासघाती लोकांच्या बोलण्यावरती राजीनामा देऊन बाजूला सरले. ही संस्था कमकुवत झाली म्हणून आम्ही हार मानलेली नाही. पुन्हा इलेक्शनवर पुन्हा आम्ही भिडू आणि पुन्हा येऊ याची गॅरंटी नाही. पण पात्र झोपडीधारकांनी जर निवडून दिलं तर आम्ही येणारच. नाही आणलं निवडून तरी आम्ही लोकांच्या हितार्थ आम्ही हे कार्य करणार आहोत. मग त्याच्यामध्ये कोण कुणाला सहकार्य करते ही आज ना उद्या माहिती पडेल आणि त्यावेळेस मग प्रकल्प पुढे जातो की नाही जातो हे वरच्यावरती आहे. पण असे जर कोण वाद घालायचा प्रयत्न करत असतील आणि आपसामध्ये इकडच्या रहिवाशांमध्ये वाद घालत असतील तर हा प्रकल्प कधी आयुष्यात पुढे जाणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आजपर्यंत सत्यमेव जयते पॅनल विकासकाच्या बाजूने उभं राहिलेलं आहे आणि विकासकाच्या बाजूने उभं राहून लोकांच्या हितार्थ काम केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कोणी लावालावीची कामं करत असतील तर त्यांनी ते सोडून द्यायचं आहे आणि प्रकल्पावरती ध्यान द्यायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आणि जे विरोधक आहेत, बाबा रे, तुम्हाला आमचा ओपन चॅलेंज आहे, भिडूया आपण इलेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला असाच वाद घालायचा असेल तर मी तर पहिलाच बोललो, मैदान ओपन आहे, भिडा, तुम्हाला जसं तसं उत्तर दिलं जाईल. असं बोलून माझ्या रहिवाशांना पुन्हा एकदा हुशार करतो, तुम्ही कुणाचं ऐकू नका. तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्ही पेपर कुणाला दिलेले आहेत आणि हे सत्यमेव जयते पॅनल तुमच्या पात्रतेसाठी जी ताकद लावायची आहे ती लावून तुमची पात्रता आणणार. आणि जर का विकासकाला आम्ही नको असेल तर विकासकानेही तसं सांगावं. तर विकासकाला आम्ही हवं असेल, आमचं कार्य हवं असेल तसंही विकासकांनी सांगावं. आम्ही त्या गोष्टीलाही तयार आहोत. असं बोलून मी इथेच माझे जे काय तुम्हाला मेसेज द्यायचा इथं संपवतो. पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय.